नमस्कार, मी सिद्धेश लिपशिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। 1 फेब्रुवारी पासून टॅक्सी आणि रिक्षाचे पण भाडेवाढ होणार, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती। रत्नागिरीमध्ये पक्षप्रवेशाचा ट्रेलर। रत्नागिरीमध्ये 500 कार्यकर्त्यांनी केला पक्षप्रवेश, ठाकरे गटाला मोठा धक्का। आणि मी माझा मतदारसंघ कसा मजबूत होईल या दृष्टीने प्रयत्न करतोय, राजन साळवी यांनी व्यक्त केलं मत। आता पाहूया सविस्तर वृत्त। आजपासूनच एसटीच्या भाडेवाढीमध्ये 15% वाढ झाली आणि ही माहिती प्रताप सरनाईक यांनी अधिकृतरित्या दिली। त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी यांच्या खिशाला आता कात्री लागल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी प्रवाशांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली। मात्र भाडेवाढ का करण्यात आली याबाबत आज प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली, पाहूया। ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्यावेळेस मला ही माहिती कळली त्यावेळेस मी राज्याचे आमचे प्रधान सचिव संजय सेठी यांच्याशी चर्चा केली। काल मंत्रालयामध्ये संजय सेठी यांच्या माध्यमातून आमचे परिवहनचे प्रमुख आणि त्याचबरोबर एडीजी यांची प्राधिकरणाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं। अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय। परंतु ही भाडेवाढ जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित होते। खरं तर एसटीची भाडेवाढ दर वर्षाला करणं गरजेचं आहे, कारण प्रवाशांना सुखसोयी देत असताना तुम्ही डिझेलचा दर त्याचबरोबर CNGचा दर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेले आहेत। आजची जर एसटीची परिस्थिती तुम्ही महामंडळाची बघितली तर दर दिवशी सुमारे 3 कोटी रुपयाचा आर्थिक तोटा आम्हाला सहन करावा लागतो, म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ही भाडेवाढ अटळ आहे। परंतु मी प्रधान सचिवांना हेही सांगितलं की ह्यावेळेस जरी तुम्ही अशा पद्धतीने एकत्रितरित्या 15% जवळजवळ भाडेवाढ केलेली असेल तरी ज्या वेळेस भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारितच तुम्ही ती करावी, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार नाही। भाडेवाढीचा फटका यासोबतच रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। ती भाडेवाढ कधी नाही ती सुद्धा 1 फेब्रुवारीपासून होणार असल्याचं मला प्रधान सचिवांनी सांगितलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये, त्याला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे। परंतु एसटीचा जो परिपत्रक आहे ते आजच निघेल आणि 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी मला दिली। रत्नागिरीमध्ये राजकीय भूकंप होणार, मंत्री उदय सामंत दावोसमधून परत येणार, त्यावेळेला राजकीय भूकंप होणार अशा चर्चा आपण राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ऐकत आहोत आणि ह्याच चर्चेला आज पूर्णविराम लागल्याचं पाहायला मिळतंय। कारण रत्नागिरीमध्ये बंड्या साळवी यांच्यासोबत 450 ते 500 ठाकरे गटामधील कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये आज जाहीर प्रवेश केलाय। मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर आमदार भैया सामंत म्हणजेच किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसैनिकांचा हा भव्य दिव्य असा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडल्याचं पाहायला मिळालं। हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे असं मत यावेळेला मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय। राज्यामधील ऑपरेशन धनुष्यबाण ही सुरुवात रत्नागिरी मतदारसंघामधून झाले आणि उबाटा गटाला खिंडार पाडायला आम्ही सुरुवात केले असं प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले। 15 तारखेला रत्नागिरीमध्ये अजून मोठा पक्षप्रवेश होणार आहे आणि या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीमध्ये येणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं आहे। मी नावं आता सांगत नाही, परंतु 15 तारखेला या सगळ्या प्रातिनिधिक पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत। पुन्हा एकदा हे सगळे पदाधिकारी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटतील। माजी आमदार काही प्रवेश करतायत, काही संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमची ताकद जी आहे या रत्नागिरी जिल्ह्यातली, दुर्दैव असं काही ही सगळी मंडळी जर अगोदर जिल्ह्यातली आली असती तर गुहागरची जागा देखील आम्ही जिंकली असती।
ती मात्र खंत आमच्या मनामध्ये आहे. पण त्याच्यावर काय उपाय काढायचे ते आम्ही सगळे एकत्र मिळून काढू. पण आज पुन्हा एकदा बंड्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेना पक्षामध्ये माननीय शिंदेसाहेबांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि त्यांना कुठेही अडचण निर्माण होणार नाही हा शब्द देखील देतो. ठाण्यामध्ये पाणी टंचाई हा गंभीर विषय बनत चाललाय. वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण यामुळे ठाण्यामध्ये पिण्याचे पाणी आणि दैनंदिन वापराचे पाणी याचा तुटवडा ठाणेकरांना भासू लागलाय. यासाठी आता ठाण्यामधील महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काही उपाययोजना करण्याचं नियोजित केलंय. पाण्यावरती पुनर्प्रक्रिया करून आता ते पाणी वापरता येऊ शकतं असं प्रतिपादन देखील ठाणे आयुक्तांनी केल्याचं पाहायला मिळालंय. वाढत्या नागरिकीकरणामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्यावरती भर द्यावा लागणार असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलंय. सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दररोज 241 दशलक्ष लिटर सांडपाण्यावरती प्रक्रिया केली जाते. त्यापैकी केवळ 5% पाण्याचा पुनर्वापर होतो. 2035 पर्यंत हा वापर किमान 16% वाढवण्याचं लक्ष्य हे असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. अंबरनाथमध्ये मद्यधुंद ट्रेलर चालकाने स्वतः विरुद्ध दिशेने जात समोरून येणाऱ्या गाड्यांना अतिशय बेदरकारपणे धडक देत अपघात केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं. ही घटना काल गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये ट्रेलर चालकाने जवळपास 50हून अधिक वाहनांना धडक दिली. यामध्ये 4 व्हीलर, दुचाकी, त्याचबरोबर रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीचा देखील समावेश आहे. अतिशय बेदरकारपणे गाडी चालवत असताना मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या ट्रेलर चालकाने विरुद्ध दिशेने प्रवास करत समोरून येणाऱ्या गाड्यांना उडवले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अंबरनाथ आनंदनगर MIDC पासून जाणाऱ्या काटे बदलापूर राज्य महामार्गावरती भरधाव ट्रेलरचा हा थरार सर्व वाहन चालकांना पाहायला मिळाला. वाहन चालक बेदरकारपणे वाहन चालवत असल्याचं पाहिल्यामुळे इतर वाहन चालकांनी आपल्या गाड्या तिथेच टाकून पळ काढल्याचं देखील पाहायला मिळालं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इतर वाहनांचं देखील नुकसान झालं. अखेर MIDC परिसरामधील एनआरटेल फार्म कंपनीजवळ ट्रेलर चालकाने कंपनी बाहेर उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली आणि त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास आता सुरू आहे. काही दिवसांपासून राजन विचारे हे नाराज असल्याची चर्चा रंगू लागली. मात्र आता माध्यमांशी बोलत असताना राजन विचारे यांनी मी माझा मतदारसंघ बळकट करण्यासाठी प्रयत्न करतोय असं मत व्यक्त केलंय. तर काल शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये राजन साळवी हे अनुपस्थित होते. त्याबद्दल त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. पाहूयात. पक्षप्रवेशाच्या बातम्या वेगवेगळ्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत. प्रत्येक पक्ष आपण मजबूत कसा होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहे आणि म्हणून मी सुद्धा माझा मतदारसंघ कसा मजबूत होईल या दृष्टीने मी आता राजापूर लांजाडे निघालेला आहे. माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जायला परवानगी द्या अशी नम्रपणे विनंती करतो. काल तुम्ही गेलात ना त्याच्याबद्दल पण बोललं जाते मुंबईत. वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.